आयुष्याच्या वळणावर मित्रांनो आपल्याला काय गवसेल आणि आपल्या हातून काय निसटेल हे सांगणं अगदीच अशक्य आहे. पण जे निसटलं त्याचा दुःख न करता जे गमवलं त्याचा अगदी आनंदी उराशी बाळगला तर पुढचं आयुष्य सकारात्मकपणे जगण्यासाठी नक्कीच मदत होते. आयुष्याचं प्रत्येक वळण आणि प्रत्येक टप्प्याला आपल्याला काही ना काही शिकून जातो मित्रांनो आपण. त्या वळणावर आलेले आपल्याला अनुभव, भेटलेली माणसं सगळ्यातून एक प्रचंड आपल्याला धडा मिळतो, जेणेकरून आपल्या आयुष्याचा प्रवास पुढं अधिक सुकर होतो. तर खरं तर जीवनात येणाऱ्या संकटांना आणि दुःखांना आपल्याला सामोरं झालं पाहिजे. तर मित्रांनो, पुढील कविता शब्दोत्सव ही आहे, तुम्हाला कशा प्रकारे आवडते सांगायला विसरू नका मित्रांनो. बोल अडखळलेले खोल अंतर्मनी रुसती, बोल अडखळलेले खोल अंतर्मनी रुसती, अपयशांच्या खेळात गहाण जणू होती, गहाण जणू होती. पाहता सुख नैनी प्रकाश मंद दिसती, प्रकाश मंद दिसती. वाटा प्रवासातल्या कहाणीगत निसती. अंधुक तारकाड दृष्टी आगळी देती. पाऊल खुणा नवनव्या हळूवार स्वप्नी येती. एकत्रित कुटुंबासमवेत आनंदी सहवास नांदती. संघर्षाच्या काळोख्यात जीवन दीपोत्सव सस्ती. क्षण डोळ्यात दिसता शब्द चांदणे हसती. शूर मनी समजवता धुंद रात्र सोबती. आनंद या जगण्यातला मंगलमनी सदा लपती. भावभावना शनोशनी आयुष्य सत्कर्मी नेती. तर अशा प्रकारे कविता होती मित्रांनो. कविता कशा प्रकारे आवडली सांगायला विसरू नका.